मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. अतिवृष्टीची भरपाई मिळालीच पाहिजे. अतिवृष्टीची भरपाई मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आपण जर का बघितलं तर गेल्या जानेवारी महिन्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमध्ये बाटपुरा, अजनाळ, सावेर, होन्नाते या परिसरातल्या शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलं. त्यानंतर परत एकदा मागच्या आता 2 एप्रिलला अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील 30 गावांमध्ये 480 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. आणि त्याच पद्धतीने या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं आहे. आधीच महायुद्धामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आहे आणि त्यावर हा सगळा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांसमोर आलेलं आहे. तरी प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली की शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जर का शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही तर तालुक्यातील शिरपूर तालुक्यातील आणि धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडू. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वाढीव नुकसान भरपाई मिळत नाही हा लढा असा सुरू जाईल. याबाबतचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे.